राज्यसभेवर निवडून गेल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांना त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या भावी वाटचालीबद्दल सदिच्छा दिल्या आहेत। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या आपली जबाबदारी उत्तम पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। दिवंगत अजितदादा पवार यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसंच जनतेच्या कल्याणासाठी त्या अहोरात्र कष्ट करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सुनेत्रा पवार यांना सदिच्छा दिल्या आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, JP नड्डा यांनीही सुनेत्रा पवार यांना सदिच्छा दिल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या शपथविधीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। हा अत्यंत कठीण प्रसंग होता, मात्र सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या हिताचा निर्णय घेत धीरोदात्तपणे त्याचा सामना केला असं त्यांनी म्हटलंय। राज्याला मिळालेल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। उपमुख्यमंत्री पदा